जय भीम मित्रांनो, आज आपण महार शब्दाचा अर्थ जाणू घेऊ, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आज आपण महार या शब्दाचा उच्चार करतो, पण कधी विचार केला आहे का ह्या नावामागचं खरं इतिहास काय आहे? महार हे फक्त एक समाज नव्हते, ते एक विचार होते, एक परंपरा होती आणि एक संघर्षाची गाथा होती। भारताच्या इतिहासात अनेक जाती निर्माण झाल्या, काहींना उच्च स्थान मिळालं तर काहींना समाजाच्या काठावर ढकललं गेलं। त्या काठावर उभा असलेला समाज म्हणजे महार समाज। पण तो खरंच तिथेच जन्मला का? तो समाज नेहमीच खालचा होता का, की कोणीतरी त्याला तिथे ढकललं? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधूया। महार पूर्वी कोण होते? भाग 2, इतिहासाची सुरुवात। इतिहास सांगतो की भारतात सुमारे 4000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती फुलली। त्या काळात समाजात उच्चनीच असा भेद नव्हता। सर्वजण एकत्र काम करायचे, शेती, बांधकाम, युद्ध सर्वांमध्ये सहभाग घ्यायचे। पण नंतर आर्य आले आणि त्यांच्या आगमनानंतर समाजात वर्णव्यवस्था रुजली। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या व्यवस्थेतून हळूहळू अस्पृश्यता निर्माण झाली। ज्यांना समाजाच्या बाहेर ढकललं गेलं त्यांनाच नंतर महार, चांभार, मांग अशा नावांनी ओळखलं जाऊ लागलं। पण वास्तव वेगळं होतं। महार हे मुळात योद्धे आणि रक्षक होते। ते गावाचं सीमारेषेवरचं रक्षण करायचे। प्रत्येक गावाच्या सीमारेषेवर महार वस्ती असायची, कारण त्यांच्यावर गावाच्या सुरक्षेची जबाबदारी होती। त्यांना सीमारेषेचे राखणदार म्हटलं जायचं। इतिहासात पुरावे आहेत की महार समाजाचं अस्तित्व सातवाहन काळात, चालुक्य काळात आणि यादव काळातही दिसतं। महार नावाची उत्पत्ती। महार हे नाव कुठून आलं? इतिहासकारांनी वेगवेगळी मतं दिली आहेत। काहींचं मत आहे की महार शब्द महाआर्य म्हणजे महान आर्य यावरून आला। काहींचं म्हणणं आहे की महाआर महान रक्षक असा अर्थ आहे। काही ठिकाणी महार म्हणजे महान कार्य करणारे असं वर्णन सापडतं। यावरून दिसतं की महार हा शब्द नकारात्मक नव्हता। त्याचा अर्थ शूर, रक्षक आणि महान कार्य करणारा असा होता। पण काळानुसार धर्मग्रंथांतील वर्णव्यवस्थेमुळे या नावाला कळतनकळत अपमानाचं लेबल लावलं गेलं। भाग 4, महारांचं कार्य आणि योगदान। महार समाजाची कामं केवळ खालची नव्हती, तर ती समाजाच्या टिकावासाठी अत्यावश्यक होती। ते करायचे काम म्हणजे गावाचे सीमारेषेवर पहारा देणे, युद्धात दूत किंवा माहितीदार म्हणून काम करणे, मृत्यू झालेल्यांच्या दफनविधी करणे, राजांना माहिती पुरवणे, गावात पत्रव्यवहार पोहोचवणे, गावाची स्वच्छता आणि सुरक्षा राखणे। त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि निष्ठेमुळे राजे आणि सरदार त्यांच्यावर विश्वास ठेवायचे। भीमा कोरेगाव युद्ध 1818 हे उदाहरणच बघा। ब्रिटिश सेनेत बहुसंख्य सैनिक महार समाजातील होते। त्यांनी पेशव्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला। तो दिवस इतिहासात नोंदला गेला, 1 जानेवारी 1818। आजही तो अभिमानाचा दिवस म्हणून साजरा होतो। भाग 5, समाजातील अन्याय। पण इतिहास नेहमी न्याय देत नाही। ज्या समाजाने रक्षण केलं त्यालाच नंतर अस्पृश्य ठरवलं गेलं। त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, पाणी घेण्यासाठी वेगळे विहीर वापरावे लागत, शाळेत प्रवेश नाकारला जात होता। महार नाव घेताच समाजातील काही वर्ग त्यांच्याशी संबंध ठेवायला तयार नव्हते। पण या सगळ्या अन्यायातही त्यांनी आपली माणुसकी, आपली निष्ठा कधी सोडली नाही। ते नेहमी म्हणायचे, आम्ही गरीब आहोत पण प्रामाणिक आहोत। जागृतीचा काळ। 19व्या शतकात परिवर्तनाची वारे वाहू लागली। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
या समाजात शिक्षण, आत्मसन्मान आणि अधिकारांची ज्योत पेटवली. फुले म्हणाले, शिक्षण हाच समाजाचा खरा देव आहे. शाहू महाराजांनी शाळांचे दरवाजे सर्वांसाठी उघडले. आणि बाबासाहेबांनी म्हटलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महार समाजाने या संदेशाला आपलं शस्त्र बनवलं. ते स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले. भाग 7. आधुनिक काळातील परिवर्तन. 1950 मध्ये संविधान आलं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या लेखणीतून देशाला मिळाली समानतेची हमी. आज महार समाज शिक्षण, नोकरी, प्रशासन, राजकारण सर्व क्षेत्रात पुढे आला आहे. ते केवळ इतिहासाचा भाग नाही, ते भविष्यातील प्रेरणा आहे. नवीन पिढी आज अभिमानाने सांगते, हो, मी महार आहे. म्हणजे मी त्या लोकांचा वंशज आहे ज्यांनी अन्यायाला नाकारून संघर्ष निवडला. भाग 8. निष्कर्ष. इतिहास विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं. महार समाजाचा इतिहास आपल्याला शिकवतो की समाजाने कितीही दाबलं तरी ज्याच्यात आत्मसन्मान आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आज आपण जर शिक्षण घेतलं, एकमेकांना आधार दिला, तर आपण फक्त आपलं नाही तर संपूर्ण मानवतेचा उद्धार करू शकतो. ज्यांनी काळोखात दिवा पेटवला, त्यांचं नाव इतिहास कधी विसरत नाही. जर तुम्हाला ह्या व्हिडिओतून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा, कॉमेंट करून तुमचं मत सांगा. आणि असा इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.